नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची चर्चा करायला सुरुवात केली होती आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 2 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची चर्चा केली होती. भारतातील शैक्षणिक वाटचालीची चर्चा आपण केली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2020 ची जी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणाची आपण चर्चा करणार आहोत. त्या धोरणामध्ये समाविष्ट तरतुदींचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे की तात्काळ चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेवटचा मुद्दा असा पाहिला होता की कमिटी फॉर इव्हॅल्युएशन ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी यासाठी TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटनी, आणि या समितीने मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला अहवाल 2016 मध्ये सादरही केला. त्यानंतर त्यानुसार पॉलिसी बनवायला सुरुवातही केली, ड्राफ्ट त्याचा तयार होत होता. मात्र पुन्हा एकदा नव्याने 2017 मध्ये इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी फॉर ड्राफ्ट एज्युकेशन पॉलिसी नेमण्यात आली. या समितीने 2019 मध्ये 31 मे 2019 रोजी आपला रिपोर्ट मिनिस्ट्रीला सादर केला आणि त्यानंतर मिनिस्ट्रीने ड्राफ्ट तयार केला आणि त्या ड्राफ्टवर 2019च्या 15 ऑगस्टपर्यंत हरकती किंवा सूचना मागवल्या देशभरातून आणि त्यानंतर फायनल ड्राफ्ट तयार केला आणि तीच आपली नवीन एज्युकेशन पॉलिसी. युनियन कॅबिनेटने 29 जुलै 2019 रोजी त्याला मंजुरी दिली आणि आपलं 2020चं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अर्थात हे 3रं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, ते आता लागू होणार आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून. परंतु लागू होण्यापूर्वी त्यामध्ये ज्या तरतुदी त्या धोरणामध्ये दिलेल्या आहेत त्या तरतुदी काय आहेत आणि त्या तरतुदींचा अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र सरकारला आणखी काय प्रयत्नांची गरज आहे याचा आपण आढावा घेणार आहोत. खरं तर आपण नेहमी चर्चा करत असतो की 1986 जे दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखलं त्याला इतके वर्ष झालेले आहेत, तर मग ते आता नवं शैक्षणिक धोरण आखलं पाहिजे. कारण इतर युरोपियन देशांचा जर विचार केला तर तिथे साधारणपणे दर 10 वर्षांनी एज्युकेशन पॉलिसीमध्ये बदल होत असतात. मात्र आपल्याकडे तब्बल 34 वर्ष होऊन गेली होती मागच्या शैक्षणिक धोरणाला आणि त्यानंतरच्या काळात नवीन शैक्षणिक धोरण आखलेलं नव्हतं, ते जुनाट झालं होतं जुनं धोरण. आणि मग नवीन शैक्षणिक धोरण न आखल्यामुळं आपल्या शिक्षण पद्धतीत अनेक त्रुटी शिरलेल्या आहेत. तरुणांना 15-20 वर्ष शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार राहावं लागतं. त्यांच्या क्षमतानुसार किंवा आवडीनुसार शिक्षण घेता येत नाही किंवा शिक्षण घेतलं तरी काम मिळत नाही, अशी आपण आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर नेहमी टीका करत आलो आहोत. आणि आपले ज्या आक्षेप होते, ज्या त्रुटी आपल्याला या शैक्षणिक धोरणात दिसत होत्या, त्या सगळ्या शैक्षणिक धोरणातल्या त्रुटी किंवा त्या उपाययोजना ज्या आपल्याला असं वाटत होतं की या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये उपाययोजना झाल्या पाहिजेत, अगदी तशाच स्वरूपाच्या उपाययोजना करून हे नवीन शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने तब्बल 34 वर्षांनी जाहीर केलेलं आहे आणि आता हे धोरण 2021 पासून लागू होणार आहे. त्या धोरणातल्या तरतुदींचा आपण आढावा घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे 17 गोल्स ठरवण्यात आलेले आहेत, शाश्वत विकास लक्ष्य आपण त्याला म्हणतो, त्या 17 पैकी 4थ्या क्रमांकाचं जे गोल आहे क्वालिटी एज्युकेशन, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इन्शुअर इन्क्लुझिव्ह अँड इक्विटेबल क्वालिटी एज्युकेशन अँड प्रमोट लाईफ लॉंग लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. अर्थात सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देणं आणि सर्वांना आयुष्यभर शिकण्याची संधी मिळणं हे ध्येय गाठायचं आहे आपल्याला 2030 पर्यंत. आणि सन 2030 पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार प्राथमिक आणि माध्यमिक सुद्धा असं शिक्षण मिळालं पाहिजे आणि या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी भारत वचनबद्धच आहे. आणि म्हणून भारताने या नवीन शैक्षणिक धोरणाची आखणी करत असताना 2030 पर्यंत शालेय शिक्षणामध्ये 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो गाठण्याचं आणि 2035 पर्यंत हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा 50% ग्रॉस एनरोलमेंट रेशो गाठण्याचं टार्गेट आपण ठरवलेलं आहे. आणि त्याला अनुसरून आपण जी टाईमलाईन ठरवलेली आहे 2030, त्यामुळेच आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची टाईमलाईन 2030 आहे. ओके, आता या धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य की युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन फ्रॉम प्री स्कूल टू सेकंडरी लेवल, अर्थात शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि शालेय शिक्षणामध्ये 100% स्थूल पटनोंदणी कधीपर्यंत?
2030 पर्यंत आपल्याला 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो 2030 पर्यंत गाठण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे। याचा अर्थ असा की एकही मूल शालाबाह्य असणार नाही, शाळेच्या बाहेर राहणार नाही, हे टार्गेट याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आणि बालपणातलं संगोपन आणि शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण, याला आपण अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन असं आपण म्हणू शकतो। अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, ECCE। आता हे जे लक्ष्य गाठायचं आहे आपल्याला, त्यासाठी 3 ते 8 या वयोगटामध्ये परत 2 भागांमध्ये याचं विभाजन केलेलं आहे। 3 ते 6 या वयोगटामध्ये बालसंगोपन आणि पूर्व प्राथमिक शिक्षण, आणि 6 ते 8 या वयोगटात पहिली आणि दुसरीचं प्राथमिक शिक्षण हे अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशनमध्ये समाविष्ट केले। वयाच्या 5व्या वर्षी बालक प्रिपरेटरी क्लासमध्ये किंवा मग बालवाटिकामध्ये जाईल। 3 ते 6 वयोगटातल्या बालकांना अंगणवाडी म्हणा किंवा शालापूर्व किंवा बालवाटिका याच्यामध्ये मोफत, सुरक्षित आणि दर्जेदार बालसंगोपन आणि शिक्षण सुद्धा मिळेल। आणि हे शिक्षण कसं असेल तर लवचिक असेल, बहुस्तरीय असेल, मल्टी लेवल असेल, किंवा त्याच्यामध्ये खेळावर आधारित असेल, कृती आधारित असेल, किंवा इन्क्वायरी बेस्ड लर्निंग अशा पद्धतीचं हे लर्निंग असणार आहे। आणि ECCE ची अंमलबजावणी कोण करणार आहे तर शिक्षण मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय आणि आदिवासी विकास मंत्रालय यांच्याकडून संयुक्तपणे या अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन या धोरणाची किंवा याची अंमलबजावणी या सगळ्या मंत्रालयांकडून एकत्रितपणे केले जाणार आहे। आणि सर्व स्तरावरील शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण जर आपल्याला गाठायचं असेल, युनिव्हर्सल ॲक्सेस टू एज्युकेशन ॲट ऑल लेवल जर आपल्याला गाठायचं असेल, तर त्यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक सुद्धा शिक्षणाचे प्रारूप मॉड्यूल तयार करायचे, शाळेतून गळती झालेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणायचे, पर्यायी आणि कल्पक शिक्षण केंद्रांची स्थापना करायची आहे, शासकीय आणि गैरशासकीय संघटनांना शाळा बांधणीसाठी प्रोत्साहन द्यायचंय। अशा या सगळ्या संकल्पनांचा याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे। आणि बाल शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन चौकट, आपण त्याला असं म्हणू शकतो, नॅशनल करिक्युलर अँड पेडागॉजिकल फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन, अर्थात NCPFECE, नॅशनल करिक्युलर अँड पेडागॉजिकल फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन। आता हे काय आहे तर हे असा एक अभ्यासक्रम आहे की जो या सगळ्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून तयार केला जाईल। आणि हे तयार करायचं काम कोण करेल तर अर्थातच नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, अर्थात NCERT हे काम करेल। आणि NCPFECE हे जे आहे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बालसंगोपन आणि शिक्षणाबाबत जे काही रिसेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट असेल त्याला अनुसरून हे असेल असं याच्यामध्ये लक्ष देण्यात येत आहे। आणि याच्यामध्ये काय मूळाक्षरं, भाषा, अंक, गणना, कलर्स, आकार, खेळ, पझल्स किंवा लॉजिकल थिंकिंग, चित्रकला, पेंटिंग अशा सगळ्यांचा समावेश, पपेट शो असेल किंवा म्युझिक असेल, याचा सगळ्यांचा समावेश करून अशा प्रकारचं हे नवीन करिक्युलर फ्रेमवर्क तयार केलं जाणार आहे, हे याच्यामध्ये अंतर्भूत आहे। आता आणि याच्यामध्ये पहिलीतल्या विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्यांचा एक स्पोर्ट बेस्ड असं एक मॉड्यूल NCERT तयार करणार आहे। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की शालाबाह्य असणाऱ्या सुमारे 2 कोटी मुलांना पुन्हा शाळेत आणायचं। पण आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये असं आहे की पब्लिक इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन सेक्टर टू रीच 6% ऑफ GDP। आता मागच्या दोन्ही शैक्षणिक धोरणांमध्ये आपण पाहिलं की हा मुद्दा होताच, ही तरतूद होती की एकूण देशाच्या GDPच्या 6% इतका खर्च शिक्षणावर झाला पाहिजे, परंतु तो कधीच झाला नाही। आताचं जर उदाहरण बघितलं तर आता साधारणपणे 3% आसपास शिक्षण, आपल्या एकूण GDPच्या 3% इतकाच खर्च आपला शिक्षणावर होतो की जो 6% होणं अपेक्षित आहे 1968 पासून, पण तो कधीच झालेला नाही। आणि या नव्या 3ऱ्या धोरणामध्ये सुद्धा पुन्हा तोच मुद्दा आहे की 6% खर्च आपल्याला GDPचा करायचा आहे। आता हा जर 6%चा जर खर्च झाला तर बऱ्यापैकी आपल्याला शिक्षणाचं रूप पालटलेलं दिसू शकतं। म्हणून ह्या मुद्द्याची अंमलबजावणी मागच्या दोन्ही शैक्षणिक धोरणात झालेली नव्हती, ती या धोरणामध्ये पुन्हा एकदा त्याला हायलाईट केलेलं आहे शासनाने। आणि म्हणून 6% एकूण GDPचा 6% खर्च शासन करायचं असं म्हणतंय। पुढचा मुद्दा आहे की 2 कोटी शालाबाह्य मुलांना पुन्हा एकदा शाळेच्या किंवा शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय। जी मुलं वेगवेगळ्या कारणास्तव शाळेतून बाहेर पडलेले आहेत किंवा त्यांची गळती झालेली आहे
अशा सगळ्यांना पुन्हा एकदा शाळेत आणून शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्याचं टार्गेट या नव्या शैक्षणिक धोरणात ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं संरचना अशी आहे की 5+3+3+4 हे स्कूल करिक्युलम जे आहे 12 वर्षांच्या शालेय अभ्यासक्रमाचं, याच्यामध्ये 3 वर्ष अंगणवाडी किंवा प्री स्कूलिंगचा पण समावेश आहे. म्हणजे आपलं जुनं जे स्ट्रक्चर होतं की 10+2 एवढंच होतं, पण त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा काहीच त्याच्यामध्ये विचार करण्यात आलेला नव्हता, त्याला काहीच कायदेशीर स्वरूप नव्हतं. मात्र आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये ही जी संरचना आहे ती 5+3+3+4 आणि ही आहे 12वी पर्यंतची संरचना. आता 5 पहिले जे 5 आहे याचा अर्थ असा की पहिले अंगणवाडी किंवा बालवाटिका स्तरावरचे 3 ते 6 वयोगटातले 3 वर्ष आणि नंतर 6 ते 8 या वयोगटातले आणखी 2 वर्ष असं मिळून हे 5 वर्षांचं मॉड्यूल आहे. त्याला आपण फाउंडेशन स्टेज म्हणू शकतो. फाउंडेशनल स्टेज म्हणजे वय 3 ते 6 वर्ष म्हणजे अंगणवाडी किंवा बालवाटिका आणि 6 ते 8 वर्षाचा एक दुसरा टप्पा. ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या फाउंडेशनलमध्ये 2 टप्पे आहेत आणि ह्याच्यामध्ये खेळ आणि कृती आधारित शिक्षण दिलं जाईल. दुसरा आहे प्रिपरेटरी स्टेज. प्रिपरेटरी स्टेज मध्ये वय आहे 8 ते 11 वर्ष म्हणजे इयत्ता 3री ते 5वी पर्यंत. याच्यामध्ये खेळ, शोध, कृती आधारित आणि इंटरॅक्शनवर आधारित लर्निंग ह्याच्यामध्ये समावेश असेल. पुढचा टप्पा आहे मिडल स्टेज. त्याच्यामध्ये वय 11 ते 14 म्हणजेच इयत्ता 6वी ते 8वी च्या वर्ग यांचा समावेश आहे आणि याच्यामध्ये सायन्स, मॅथ, आर्ट्स किंवा सोशल सायन्सेस, ह्युमॅनिटीज यांचा याच्यामध्ये समावेश असेल आणि एक्सपिरियन्स बेस्ड शिक्षण याच्यामध्ये अंतर्भूत असेल. आणि त्याच्यानंतर सेकंडरी स्टेज आहे की जे वय 14 ते 18 म्हणजे इयत्ता 9वी ते 12वी असा याचा समावेश आहे. याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये शिस्त, अभ्यास, क्रिटिकल थिंकिंग, लवचिकता आणि विद्यार्थ्यांना विषय निवडीचं स्वातंत्र्य याचा समावेश असणार आहे. म्हणजे आपली जी नवीन शैक्षणिक संरचना आहे ती आहे 5+3+3+4. अर्थात हे जे 15 वर्ष जरी होत असले म्हणजे 5+3+3+4 तरी पण याचा अर्थ असा आहे की त्यातले फक्त 12 वर्ष इयत्ता 1ली ते 12वी, परंतु अगोदरची जी 3 वर्ष आहेत ती अंगणवाडी स्टेजची मानलेली की जी मागच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मानलेली नव्हती किंवा गृहीत धरलेली नव्हती. आता मात्र ती गृहीत धरलेली आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे की पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान, एम्फसिस ऑन फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी याच्यावर भर असणार आहे. इयत्ता 3री पर्यंत सगळ्यांना किमान पायाभूत साक्षर करायचंच आहे आणि त्यांच्यात अंकज्ञानाची क्षमता विकसित करायचीच आहे असं टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते पण मिशन मोडमध्ये ठेवलेलं आहे. बघा म्हणजे अटेनमेंट ऑफ फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी बाय ग्रेड 3 इन मिशन मोड. ओके. आणि नॅशनल मिशन ऑन फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी ही मोहीम याच्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी नॅशनल बुक प्रमोशन पॉलिसी सुद्धा तयार केली जाईल आणि ती सार्वजनिक किंवा शालेय वाचनालयांची संख्या वाढवली जाईल आणि दीक्षाच्या माध्यमातून उच्च दर्जाचं अध्यापन आणि अध्ययन कौशल्य सुद्धा विकसित केली जाणार आहेत. आता पुढचं वैशिष्ट्य आहे की शाळांमध्ये अभ्यासक्रम आणि व्यावसायिक शिक्षण असं जे आपण रिजिड सेपरेशन जे आतापर्यंत गृहीत धरलं होतं तसं आता नसणार आहे. शालेय अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना त्याच्यामध्ये अभ्यासक्रम आणि व्यावसायिक शिक्षण त्यांच्यामध्ये कठोरपणे असे सेपरेशन किंवा विलगीकरण केलं जाणार नाही, ते एकमेकांवर अवलंबून असेल. आणि व्होकेशनल एज्युकेशन स्टार्ट होईल, व्यावसायिक शिक्षण स्टार्ट होईल इयत्ता 6वी पासून आणि ते पण इंटर्नशिप सहित. म्हणजे आता याच्यामध्ये असं अपेक्षित की NCERT कडून नवीन आणि सर्वंकष असं एक नॅशनल करिक्युलर फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन म्हणजेच NCFSE हे तयार केला जाणार आहे. हा जो अभ्यासक्रम आहे तो विकसित केला जाईल आणि त्यानुसार मग इयत्ता 6वी पासूनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य शिकवायला सुरुवात केली जाईल. त्याच्यामध्ये मग सुतारकाम आहे, इलेक्ट्रिक काम आहे, त्याच्यानंतर मेटल वर्क असेल किंवा गार्डनिंग म्हणजे माळीकाम असेल, मातीची भांडी बनवण्याचं काम असेल, अशा प्रकारची सगळी कामं ही इयत्ता 6वी ते 8वी या इयत्तांच्या दरम्यान मुलांना शिकवले जातील. आणि याच्यासाठी एक कन्सेप्ट टर्म आहे लोकविद्या. आता लोकविद्या म्हणजे काय, तर लोकविद्या म्हणजे भारतातच विकसित झालेलं जे व्यावसायिक ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क तयार करून प्रत्येक व्यवसायाशी संबंधित विस्तृत ज्ञान त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. आणि 2025 पर्यंत किमान 50%, बघा हे महत्त्वाचं आहे,
2025 पर्यंत किमान 50% विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण घेतलेलं असेल असं टार्गेट याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये 6वी ते 8वी पर्यंतचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये 10 दिवसांचा एक बॅगलेस पिरियड सुद्धा असणार आहे. 10 दिवस बॅग शाळेत न्यायचं नाही. मग काय करायचं, तर त्या काळात विद्यार्थ्यांनी काय करायचं, स्थानिक जे व्होकेशनल किंवा व्यावसायिक असतील त्यांच्याकडे जाऊन इंटर्नशिप करायची आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं व्यावसायिक कामं त्यांच्याकडून शिकून घ्यायची. म्हणजे प्रात्यक्षिक त्या ठिकाणी त्यांनी करायचे. अशा पद्धतीचा 10 दिवसांचा बॅगलेस पिरियड दरवर्षी असणार आहे इंटर्नशिपसाठी. आणि अशाच प्रकारच्या इंटर्नशिपच्या संधी 12वी पर्यंत सुद्धा अवेलेबल असतील. त्याच्याशिवाय ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काही कौशल्य शिकवली जाणार आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे की इयत्ता 6वी पासूनच आपल्याला विद्यार्थ्यांना कोडिंगचं शिक्षण दिलं जाणार आहे. म्हणजे 6वी पासून पुढच्या विद्यार्थ्यांना 21व्या शतकातल्या जे कौशल्य आवश्यक आहे की 21st सेंचुरीमध्ये तुम्हाला कार्यरत राहण्यासाठी जे काही कौशल्य असणं अपेक्षित तुमच्या अंगी, त्याचं ते कार्यक्रम तुम्हाला शिकवला जाणार आणि त्याचा एक भाग म्हणून तुम्हाला कोडिंगचं पण शिक्षण इयत्ता 6वी पासूनच पुढे दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर 10वी आणि 12वीच्या बोर्डांच्या ज्या परीक्षा आहेत त्याचं महत्त्व सुद्धा कमी होणार आहे. सेमिस्टर पद्धती येणार आहे. म्हणजे 10वी 12वीची परीक्षा म्हणजे एकदम टेन्शनचं काम. आता ही कन्सेप्ट जाणार आहे. या परीक्षा सुद्धा 2 भागात घेतल्या जातील. त्यातही वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीच्या परीक्षा असतील आणि त्यात वर्षातून 2दा घेतल्या जातील. आणि या परीक्षांमधून विद्यार्थ्यांचं किती पाठांतर आहे हे तपासलं जाणार नाही. त्याच्याऐवजी त्यांचं ॲप्लिकेबल नॉलेज किती, उपयोजनात्मक ज्ञान किती हे त्याच्यातून तपासलं जाणार आहे. आणि 9वी ते 12वी पर्यंत सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतल्या जाणार आहे. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की 5वी पर्यंत म्हणजे किमान इयत्ता 5वी पर्यंतचं शिक्षण हे मातृभाषेतून म्हणा किंवा स्थानिक भाषेतून म्हणा किंवा प्रादेशिक भाषेतून दिलं जाणार आहे. म्हणजे शिक्षणाचं माध्यम किमान इयत्ता 5वी पर्यंत किंवा मग समजा एखाद्या सरकारला वाटलं की नाही आपल्याला 8वी पर्यंत, तर 8वी पर्यंत सुद्धा मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून शिक्षण देता येईल अशी तरतूद याच्यामध्ये आहे. आणि एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमांतर्गत लँग्वेज ऑफ इंडिया हा एक मजेशीर प्रोजेक्ट किंवा ॲक्टिव्हिटी प्रत्येक विद्यार्थ्यांनी राबवावी अशी पण याच्यात अपेक्षा आहे. शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्र तर असणारच आहे. आणि मग ह्या 3 भाषा कोणत्या हे राज्य सरकारवर डिपेंड असणार. संबंधित राज्य सरकारने किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशाने ते ठरवायचं आहे की 3 भाषा आपल्याला कोणत्या शिकवायच्या. अर्थात कोणत्याही भाषेचं बर्डन किंवा कोणत्याही भाषेची सक्ती विद्यार्थ्यांवर केली जाणार नाही, हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इंग्रजी जी भाषा आहे, इंग्रजी भाषेचं सुद्धा जो पहिलीपासूनच इंग्रजीचं शिक्षण त्याची ही सक्ती आता अजिबात राहणार नाही. आणि त्याचबरोबर ज्या क्लासिकल लँग्वेज आहेत भारतातल्या म्हणजे संस्कृत असेल, तामिळ असेल, तेलुगू असेल, या ज्या क्लासिकल लँग्वेज आहेत त्यांची सुद्धा अवेलेबिलिटी प्रत्येक शाळेत प्रत्येक स्तरावर असणार आहे की तुम्हाला जर तुमच्या इतर 2 भाषांबरोबर आणखी एक यापैकी एखादी भाषा शिकायची असेल तर ते तुम्ही शिकू शकता विद्यार्थी. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी एक समग्र प्रगती पुस्तक असणार आहे. आता आपण जनरली काय बघतो आता की विद्यार्थ्यांना वर्षाच्या शेवटी जे प्रगती पुस्तक दिलं जातं त्याच्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याचं त्याची काय प्रगती झालेली आहे त्याचं मूल्यमापन केलं असतं. ते मूल्यमापन कोणी केलेलं असतं, तर संबंधित शिक्षकांनी केलेलं असतं. शिक्षकाच्या दृष्टिकोनातून त्या मुलाची प्रगती कशी आहे हे त्या प्रगती पुस्तकात दिसतं. मात्र आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकाबरोबरच स्वतःचं मूल्यमापन स्वतः करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि नुसती स्वतःच नाही तर वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकमेकांचं मूल्यमापन करायची संधी या नव्या शैक्षणिक धोरणातल्या तरतुदीनुसार मिळणार आहे. आणि शिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की परख म्हणजे काय, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. हे परख जे आहे हे एक नवीन राष्ट्रीय केंद्र स्थापन केलं जाणार आहे. आणि या माध्यमातून प्रगती आणि मूल्यमापनासाठीचे जे काही निकष असतील, स्टँडर्ड असतील किंवा मार्गदर्शक तत्व असतील ती निश्चित याच्या माध्यमातून परखच्या माध्यमातून केले जातील की असेसमेंट करण्यासाठी किंवा एखाद्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी नेमकी काय स्टँडर्ड असले पाहिजे, काय त्याचा क्रायटेरिया असले पाहिजे हे परख ठरवणार. आणि दर 5 वर्षांनी शालेय शिक्षणाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंग अँड ॲक्रेडिटेशन मध्ये साधारणपणे आपण म्हणू शकतो की शाळांचंच मूल्यमापन यामध्ये केलं जाणार आहे. आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नियमितपणे आरोग्य तपासणी होणार आहे. म्हणजे आता विद्यार्थ्यांचं मूल्यमापन इथपर्यंत ठीक आहे, पण शाळांचं पण मूल्यमापन झालं पाहिजे. म्हणून शाळांचा दर्जा ठरवण्यासाठी
राज्य शालेय प्रमाण अधिसत्ता, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो स्टेट स्कूल स्टँडर्ड्स ऑथॉरिटी SSSA ही स्थापन केली जाईल. शाळांनी त्यांच्या दर्जाविषयी काही निश्चित असे निकष पाळले पाहिजेत. हा याच्या मागचा उद्देश, आणि याच्या माध्यमातून शाळांनी सगळ्या मूलभूत नियामकाविषयी जे काही रेग्युलेशन्स असतील त्याच्याविषयी माहिती स्वतःहून त्या SSSAच्या आणि शाळेच्या वेबसाईटवर घोषित करायची, आणि या माहितीची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक स्वतंत्र यंत्रणा असणारच आहे. शिवाय SCERT आणि NCERT म्हणजे स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग आणि NCERT यांच्याकडून स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲक्रेडिएशन फ्रेमवर्क SQAAF हे विकसित केले जाणार आहे. आणि त्याच्यानंतर सॅम्पल बेस्ड नॅशनल अचिव्हमेंट सर्वे NAS हा केला जाईल. त्याच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या शाळा वगळता इतर राज्य सरकारच्या किंवा ज्या खाजगी शाळा असतील त्यांचं असेसमेंट अँड ॲक्रेडिएशन हे त्यांचं केलं जाईल याच्या माध्यमातून. तर हे याच्यामधलं महत्त्वाचं बाब आहे. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये स्थानिक भाषांचा किंवा स्थानिक वैशिष्ट्यांचा समावेश असं आपण म्हणू शकतो की राज्य सरकार आता काय करणार, NCERTचा जो अभ्यासक्रम आहे किंवा NCERTची जी पाठ्यपुस्तक आहे त्याच्यावर आधारित आपली स्वतःची पाठ्यपुस्तक आता बनवू शकणार आहे, ज्याच्यामध्ये स्थानिक किंवा राज्यातल्या त्याला स्थानिक लोकल फ्लेवर म्हणू शकतो, राज्यातल्या वैशिष्ट्यांचा त्याच्यामध्ये समावेश असेल. पाठ्यपुस्तकांमध्ये आवश्यक तेवढंच घटक घ्यायचे, जास्त त्याचा लोड वाढवायचा नाही. पाठ्यपुस्तके सुटसुटीत बनली पाहिजे, आटोपशीर बनली पाहिजे, जेणेकरून त्यांचं वजन वाढणार नाही आणि विद्यार्थ्यांवरचं सुद्धा दप्तराचं ओझं कमी राहील. आपण 1993च्या यशपाल समितीचा उल्लेख केला होता मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्यांनी ते सांगितलं होतं की दप्तराचं ओझं कमी राहिलं पाहिजे, आणि याही धोरणामध्ये तोच मुद्दा आहे की विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी राहिलं पाहिजे, पाठ्यपुस्तकं सुटसुटीत बनली पाहिजे, आवश्यक तेवढंच मॅटर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. शिवाय दीक्षा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुद्धा पाठ्यपुस्तकांचा डिजिटल आवृत्ती अवेलेबल केली जाईल की जेणेकरून ती सगळ्यांना वाचता येईल डिजिटली. पुढची गोष्ट आहे समान आणि सर्वंकष शिक्षण, इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. म्हणजे याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, खरं तर कोणत्याही मुलाला शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहावं लागू नये यासाठी या नव्या शिक्षण धोरणामध्ये लक्ष दिलं जाणार आहे. आणि एखाद्याचा जन्म एखाद्या कोणत्या परिस्थितीत झाला असेल, त्याची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी काय होती, त्याची शारीरिक स्थिती कशी आहे, या मुलाच्या ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्यांचा पोरांच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केला जाणार. विशेषतः सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जे गट मागे राहिलेले आहेत, आपण त्याला सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप्स असं आपण म्हणतो, तर त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जाणार. आणि महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना किंवा स्पेशल चाइल्डला, जे स्पेशल असतील किंवा दिव्यांग असतील, आपण त्याला म्हणतो स्पेशल स्टुडंट विथ स्पेशल टॅलेंट्स किंवा गिफ्टेड स्टुडंट, तर त्यांना शिकवण्यासाठी काही नव्या अध्यापन पद्धती सुद्धा विकसित केल्या जाणार आहेत. NCERT आणि NCTE यांच्याकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबाबतच्या गाईडलाईन्स आणि नवीन पद्धती विकसित केल्या जातील, आणि अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी काही तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला जाणार आहे. आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचं अध्यापन या विषयात स्वतंत्रपणे BEd प्रोग्राम्स आखले जाणार आहेत, आणि अशा विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड किंवा वेगवेगळ्या स्पर्धा देशभर आयोजित पण केल्या जाणार आहे. आता हे झालं प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आहे की सपोर्टिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, जे आपण आता चर्चा केली की अशा ज्या स्पेशल ज्यांना गरज आहे किंवा असे जे अपंग किंवा दिव्यांग आपण शब्द वापरू शकतो, तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अशा प्रकारे वेगवेगळे मेकॅनिझम, वेगवेगळे मॉड्यूल्स तयार केले जाणार आहेत. आता हे झालं प्राथमिक शिक्षणाचं किंवा माध्यमिक शिक्षणाचं. आता पुढचा जो मुद्दा आहे तो उच्च शिक्षणाच्या बाबतीत, म्हणजे आपण त्याला हायर एज्युकेशनच्या बाबतीत या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय तरतुदी आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली तरतूद म्हणजे 2035 पर्यंत उच्च शिक्षणामध्ये 50% ग्रॉस एनरोलमेंट रेशो गाठायचा आहे. आपण प्राथमिकला काय बघितला होता, शालेय स्तरावरचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो 2030 पर्यंत आपल्याला 100% गाठायचा आहे, आणि हायर एज्युकेशनचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो आपल्याला गाठायचा 2035 पर्यंत 50%, की जो आता किती आहे, तो आता फक्त 26.3%, म्हणजे 2018ला तो तेवढा होता. आता कदाचित 27-28% असेल किंवा 30% असेल, तो 50% पर्यंत आपल्याला नाही, आणि 3.5 कोटी नवीन जागा या उच्च शिक्षणामध्ये आपल्याला निर्माण करायच्या आहेत. पुढची गोष्ट, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आतापर्यंत आपल्याला एक काहीतरी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स असं काहीतरी आपल्याला घ्यायला लागायचं, मात्र आता
एका शाखेऐवजी 3ही शाखांमधले विषय शिकण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. म्हणजे यात 12वी नंतर पारंपरिक पद्धतीप्रमाणे आपल्याला आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स याच्यापैकी कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायला लागायचा आणि मग आपल्याला तेच विषय घ्यायला लागायचे. आता विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. म्हणजे आपल्या आवडीचे विषय, समजा एकाच वेळी एखादा विद्यार्थी इतिहास घेईल, राज्यशास्त्र घेईल, अर्थशास्त्र घेईल ॲट अ टाइम, किंवा रसायनशास्त्र असेल, भूगोल घेईल, अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय, त्याचे आवडीचे विषय तो ॲट अ टाइम, म्हणजे ते कोणत्या सायन्सचा आहे, आर्ट्सचा आहे, कॉमर्स आहे, कोणत्याही शाखेतले विषय असेल, आवडीचे विषय विद्यार्थ्यांना आता घेता येणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर बहुपर्यायी प्रवेश आणि त्याला मल्टिपल एंट्री एक्झिट पॉईंट्स असणार आहेत. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की साधारणपणे आपण मल्टिपल एंट्री एक्झिट पॉईंट आपण जे म्हणतो की समजा आता 12वी नंतर एखाद्या विद्यार्थ्याने समजा डिग्री कोर्सला प्रवेश घेतला आणि 1 किंवा 2 वर्षानंतर त्याला समजा वाटलं की मला ह्या विषयात काही इंटरेस्ट नाही, मला हे शिकायचं नाही, मला आता दुसरा विषय घ्यायचा आहे, तर विद्यार्थी त्यातून ड्रॉपआउट होऊन किंवा मग आपण एक्झिट म्हणू त्याला, एक्झिट होऊन नव्या डिग्री कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतो. म्हणजे 1 वर्ष शिकला, नाही आवडलं शिक्षण, ते दुसरे घ्यायचे, मला दुसरीकडे गेला. आतापर्यंत कसं होतं की ते सोडलं म्हणजे सोडलं, तर नुकसान झालं ते 1 वर्षाचं 2 वर्षाचं. नवीन स्ट्रीममध्ये जायचं तर नवीन परत पहिल्यापासून सुरुवात करायला लागणार. आता तसं नाही आहे. आता काय होईल की तुम्हाला वाटेल त्या वेळेस तुम्ही ड्रॉपआउट होऊ शकता. म्हणजे समजा तुम्ही 1 वर्षात जर दुसऱ्याकडे जर प्रवेश घेतला, 1च वर्ष शिकला, तर 1 वर्षात ज्या विषयांचा तुम्ही अभ्यास केला असेल त्यातल्या कामगिरीचं क्रेडिट तुम्हाला ते मिळणार आहेत आणि ते नव्या डिग्री कोर्समध्ये ते एज्युकेशन क्रेडिट तुमचे ट्रान्सफर होणार आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये एक अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट स्थापन केलं, ABC स्थापन केले जाणार आहे. याच्यामध्ये सगळे अकॅडमिक रेकॉर्ड तुमचं डिजिटली स्कोअर करून ठेवलं जाणार विद्यार्थ्यांचं आणि याच डेटाच्या आधारे विद्यार्थ्यांचं क्रेडिट ट्रान्सफर करण्याची ज्यावेळी वेळ येईल, एखाद्याने मध्येच एखादा कोर्स सोडला, दुसऱ्या डिग्रीला प्रवेश घेतला, तर हे सगळं हे क्रेडिट जे असेल एज्युकेशन, त्याचं जे अकॅडमिक क्रेडिट तयार झालेलं असेल ते क्रेडिट ट्रान्सफर करण्याची सुविधा आता अशा प्रकारे, जसं पैसे आपण ट्रान्सफर करतो तसे आता एज्युकेशन क्रेडिट सुद्धा ट्रान्सफर करण्याची सुविधा अवेलेबल होणार आहे. आणि समजा एकाच वर्षात एखाद्याने डिग्री कोर्समधून बाहेर पडत नाही घेतला तर त्याला मग सर्टिफिकेट दिलं जाईल. समजा 2 वर्षानंतर जो बाहेर पडला तर त्याला ॲडव्हान्स डिप्लोमा हे प्रमाणपत्र दिलं जाईल. 3 वर्षानंतर जो बाहेर पडला, 3 वर्ष डिग्री केल्यानंतर वाटलं नाही आता बाद झालं, तर त्याला बॅचलर डिग्रीचं सर्टिफिकेट दिलं जाईल. आणि 4 वर्ष जर पूर्ण केली तर मग बॅचलर डिग्री विथ रिसर्च अशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्याला दिलं जाईल. अशी हे सोय आहे. म्हणजे तुम्ही कधीही बाहेर पडू शकता, तुम्हाला काही ना काही सर्टिफिकेट मिळून जाईल, तुम्ही दुसरा विषय घेऊ शकता, दुसरा डिग्री निवडू शकता. पुढची गोष्ट म्हणजे आता आपल्याला परदेशातल्या 100 सर्वोत्तम विद्यापीठ आहेत त्यांना सुद्धा आता भारतात शिक्षण देता येणार आहे. आणि म्हणजे जे सर्वोत्तम 100 जे युनिव्हर्सिटी असतील देशात जगातले, त्यांना आता भारतात त्यांचं कॅम्पस उघडायची परमिशन दिली आहे. आता ह्या निर्णयाचा फायदा असा होणार आहे की भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायची काही गरज राहणार नाही. परदेशी विद्यापीठात जर भारतात येऊन त्यांचं सगळ्या प्रकारचं शिक्षण इथं जर देऊ शकणार असतील तर परदेशात जायची गरज उरणार नाही. हा हे यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट अशी की MA आणि MSc म्हणजे आपण ज्याला मास्टर्स डिग्री म्हणतो, तर मास्टर डिग्रीच्या पदव्युत्तर जे आपण आता पदव्युत्तर असं म्हणतो, तर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा रचनेत बदल झाला आहे. म्हणजे समजा ज्याने 4 वर्षाची डिग्री जर पूर्ण केली तर त्याला मास्टर डिग्री एकाच वर्षात मिळेल. समजा एखाद्याने डिग्री जर 3 वर्षात पूर्ण केली असेल, 3 वर्षांची डिग्री पूर्ण केली असेल तर त्याला मग पूर्वीप्रमाणे 2 वर्षांचं मास्टर्स करावं लागेल. पुढचा मुद्दा आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली जाईल. म्हणजे कशासाठी? संशोधनाला चालना देण्यासाठी. अर्थात संसदेमध्ये तसा कायदा केला जाईल आणि त्याच्यानुसार नॅशनल रिसर्च फाउंडेशन स्थापन केलं. ही एक प्रकारची एक ऑटोनॉमस संस्था असेल, स्वायत्त संस्था असेल आणि सगळ्या प्रकारच्या संशोधनाला चालना देण्याचं काम ही संस्था करणार आहे. ही त्यातली सगळ्यात अपेक्स बॉडी असणार आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज अर्थात मेरूची स्थापना केली जाणार आहे. म्हणजे काय की सगळ्या उच्च शिक्षण संस्था, उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांची 3 प्रकारे त्या मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांचं परावर्तन होणार आहे किंवा त्या परावर्तित केल्या जाणार आहेत. कशामध्ये? रिसर्च युनिव्हर्सिटीज म्हणजे संशोधन विद्यापीठं, टीचिंग युनिव्हर्सिटी
म्हणजे अध्यापन विद्यापीठं आणि डिग्री ग्रँटिंग कॉलेजेस, म्हणजे आपण पदवी देणारी महाविद्यालय असं म्हणू शकतो. अशा प्रकारे ज्या काही उच्च शिक्षण संस्था आहेत, विद्यापीठं आहेत सगळी, त्यांचं आता फक्त मेरू या एकाच ह्याच्यामध्ये त्याची सगळ्यांची जी काही वेगवेगळी वैशिष्ट्ये असतील, वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं असतील, त्यांची आता एकच मेरू अंतर्गत कॅटेगरायझेशन केलं जाईल आणि त्याच्यामध्ये फक्त 3 कॅटेगरी असतील. एक रिसर्च युनिव्हर्सिटी, टीचिंग युनिव्हर्सिटी किंवा डिग्री ग्रँटिंग कॉलेजेस. आता डीम्ड युनिव्हर्सिटी, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी किंवा अफिलिएटिंग युनिव्हर्सिटी किंवा अफिलिएटिंग टेक्निकल युनिव्हर्सिटी, अशा प्रकारची जी आपण बघतो ना विद्यापीठांची वर्गवारी, ती आता सगळी संपुष्टात येणार आहे, सगळी संपणार आहे. त्याच्याऐवजी आता एकच वर्गवारी असणार आहे किंवा एकच प्रकारचे विद्यापीठ असणार आहे, मेरू. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, समजा IIT किंवा IIM यांच्या धर्तीवर या मेरूचं काम चालणार आहे, की सगळ्या विद्यापीठीय शिक्षणाचं एकच केंद्र असेल, मेरू. ओके. आता भारतीय उच्च शिक्षण आयोगाची म्हणजे त्याला आपण हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया ची स्थापना केली जाणार. हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय उच्च शिक्षण आयोगाची स्थापना केली जाईल. म्हणजे आता हे जे उच्च शिक्षण आयोग असेल, ती सगळ्या हायर एज्युकेशनचं रेग्युलेशन करणारी ही एकच कंट्रोलिंग ऑथॉरिटी असेल, कंट्रोलिंग बॉडी असेल, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. आणि त्याच्यामध्ये पण 4 नियामक संस्था असणार आहेत. पहिली असणार आहे रेग्युलेशनसाठी नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल, NHERC. त्याच्यानंतर स्टँडर्ड सेटिंग करण्यासाठी जनरल एज्युकेशन काउन्सिल असणार आहे. त्याच्यानंतर फंडिंग करण्यासाठी जसं आता UGC आहे त्या धर्तीवर किंवा UGCचं आता बहुतेक अस्तित्व जाईल आणि त्याच्याऐवजी हायर एज्युकेशन ग्रँड काउन्सिल येईल फंडिंगसाठी. आणि ॲक्रेडिटेशनसाठी नॅशनल ॲक्रेडिटेशन काउन्सिल, NAC हे असणार. अशा प्रकारचे 4 वेगवेगळ्या यंत्रणा या हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणार आहे. ओके. त्याच्यानंतर ॲफिलिएशन सिस्टीम जी आहे आता सध्याची ती 15 वर्षांच्या कालावधीमध्ये फेज आउट केले जाणार आहे. त्याच्याऐवजी हा सगळा स्टेट वाईज मेकॅनिझम तयार केला जाईल. विद्यापीठ किंवा कॉलेज स्थापना करण्यासंदर्भात किंवा कॉलेजला ग्रेड देण्यासंदर्भात जी काही यंत्रणा असेल ती स्टेट वाईज असेल. आता जी ॲफिलिएशन सिस्टीम आहे ती 15 वर्षात कालबाह्य होईल किंवा रद्द होईल. पुढचा मुद्दा आहे की शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमची स्थापना केली जाणार. नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम. आता अध्ययन, मूल्यांकन, नियोजन किंवा ॲडमिनिस्ट्रेशन यांच्या कार्यामध्ये आपल्याला गती जर आणायची असेल तर त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी एक स्वायत्त संस्था म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमची स्थापना केली जाणार आहे. याच्यामध्ये दीक्षा याच्याबरोबरच स्वयं या सध्याच्या काही अस्तित्वात प्रणाली आहेत त्यांचाही उपयोग केला जाईल आणि त्याचबरोबर आणखी नव्या पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांना अध्यापन आणि शिक्षकांना सुद्धा व्यावसायिक कौशल्यांचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर स्पेशल एज्युकेशन झोन, जसे आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन्स पाहिले तसे आता स्पेशल एज्युकेशन झोन सुद्धा असणार आहेत आणि जेंडर इन्क्लुजन फंडची सुद्धा स्थापना केली जाणार आहे. ज्या भागामध्ये, हे कशासाठी, ज्या भागामध्ये शिक्षण सुविधा पोहोचलेल्याच नाही आहेत किंवा तिथं शिक्षणाच्या बाबतीत तो समाज एक विशिष्ट समाज असेल किंवा त्या एक विशिष्ट प्रदेश असेल की त्या प्रदेशात अशी शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण असेल तर त्या प्रदेशामध्ये विशेष शिक्षण क्षेत्र म्हणजे स्पेशल एज्युकेशन झोन स्थापन केला जाईल. त्याच्या माध्यमातून त्या प्रदेशावर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी विशेष लक्ष पुरवलं जाईल आणि तिथल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा दिले जातील. शिवाय जेंडर इन्क्लुजन फंड सुद्धा स्थापन केला जाईल आणि शिक्षणामध्ये जी काही लिंग समानता आहे ती सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की मल्टीलिंग्विलिझम इन बोथ स्कूल्स अँड हायर एज्युकेशन्स, म्हणजे शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये बहुभाषिकत्व. आपण मगाशी पाहिलं की 5वी पर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषांचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे आणि जर शक्य झालं तर 8वी पर्यंत सुद्धा हे सूत्र लावता येईल. शिवाय संस्कृत भाषा असेल किंवा इतर क्लासिकल लँग्वेज असेल त्यांचाही शालेय किंवा उच्च शिक्षण स्तरावर विद्यार्थ्यांना पर्याय असेलच. हे त्रिभाषा सूत्र आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये माध्यमिक स्तरावर सुद्धा आता परकीय भाषांचा पर्याय असणार आहे. परकीय फॉरेन लँग्वेजेस माध्यमिक स्तरावर, म्हणजे देशभरात इंडियन साइन लँग्वेज म्हणजे ISLचे स्टँडर्डायझेशन केलं जाईल आणि जे विद्यार्थ्यांना म्हणजे ऐकायला किंवा जे मूकबधिर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अभ्यासक्रम वेगळ्या पद्धतीने डेव्हलप
केला जाणार आहे. याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन IITI ची पण स्थापना केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून परकीय भाषांचा अभ्यास केला जाईल. याशिवाय पर्शियन, पाली आणि प्राकृत भाषांच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी राष्ट्रीय स्तरावर एखादी संस्था किंवा ह्यांच्यासाठी वेगवेगळ्या संस्था सुद्धा स्थापन केल्या जाणार आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे शिक्षक आणि त्यांचं ट्रेनिंग, म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षण त्यांचं ह्या संदर्भातली तरतूद आहे की आता काय केलं जाणार आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर्स एज्युकेशन हा एक फ्रेमवर्क तयार केला जाणार आहे. म्हणजे आता हे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून हे सगळं तयार केलं जाईल. अर्थात तयार करण्यापूर्वी NCERTशी सल्लामसलत केली जाईल आणि आता 2021 पर्यंत हे NCPFT बनवलं जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 2030 पर्यंत, म्हणजे आता ठीक आहे सध्या, परंतु आता 2030 पर्यंत अशी व्यवस्था असणार आहे की शिक्षक बनण्यासाठी किमान पात्रता असेल 4 वर्षांची BEd डिग्री, 4 वर्षांची. सध्या जे आहे शिक्षण ज्यांचं चालू असेल हे ठीक आहे, परंतु आता हे सगळं इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागेल. म्हणून आता असं गृहीत धरलं की 2030 मध्ये तरी अशी सिस्टीम असेल की शिक्षक व्हायचं असेल तर तुमच्याकडे किमान 4 वर्षांचं इंटिग्रेटेड BEd डिग्री तुमच्याकडे असलीच पाहिजे, असं एक त्याच्यामध्ये आहे. आता ज्यांनी समजा इतर विषयात जर डिग्री पूर्ण केलेली असेल ऑलरेडी तर मग त्यांच्यासाठी BEd 2 वर्षांचं असेल. समजा ज्यांनी 4 वर्षांचा डिग्री इतर दुसऱ्या एखाद्या विषयात डिग्री पूर्ण केली असेल आणि नंतर मास्टर्स डिग्री घेतली असेल तर त्यांच्यासाठी BEd असेल ते 1 वर्षाचं असेल, अशी पण सिस्टीम. आणि BEd आता ही सध्याची सिस्टीम आहे. आता इथून पुढे सरकार सांगतं की ही अशी सिस्टीम असते, ज्यांना कोणाला शिक्षक बनायचं असेल त्यांनी 12वी नंतर लगेच BEd ला प्रवेश घ्यायचा आणि 4 वर्षांचं इंटिग्रेटेड BEd करायचं की 2030 पर्यंत 30 नंतर तर तुम्हाला हाच क्रायटेरिया असणार आहे. आणि BEd साठी सुद्धा मेरिट बेस्ड स्कॉलरशिप दिली जाणार आहे. BEd साठी प्रवेश देण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ची स्थापना केली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना केली जाणार आहे. त्याशिवाय दुय्यम दर्जाच्या ज्या शिक्षण संस्था असतील, चांगलं शिक्षण देणारे नसतील शिक्षकांच्या संदर्भातल्या ट्रेनिंगच्या, म्हणजे BEd कॉलेज वगैरे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नॅशनल मिशन फॉर मेंटरिंगच्या माध्यमातून जे सिनियर असतील किंवा जे रिटायर पर्सन्स असतील शिक्षक, तर त्यांच्या अध्यापनाचा अनुभव किंवा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला जाईल आणि त्यासाठी नॅशनल मिशन फॉर मेंटरिंगची सुरुवात केली जाणार आहे. त्याच्यानंतर सगळ्या स्तरावर टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट TETs ह्या घेतल्या जाणार आहेत. प्रौढ शिक्षणाच्या बाबतीत, ॲडल्ट एज्युकेशनच्या बाबतीत काय तरतूद आहे, तर प्रौढ शिक्षणासाठी ॲडल्ट एज्युकेशन करिक्युलम आता नव्याने तयार केला जाणार आहे. त्याच्यामध्ये काय समावेश असेल तर फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, क्रिटिकल लाईफ स्किल, व्होकेशनल स्किल डेव्हलपमेंट, बेसिक एज्युकेशन आणि कंटिन्युइंग एज्युकेशन अशा प्रकारचं सिलेबस तो असणार आहे. आणि प्रौढ शिक्षणासाठी कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे समुदाय सहभाग आणि टेक्नॉलॉजीची पण मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न केले जातील प्रौढ शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी. आणि उच्च शिक्षण संस्था आणि इतर ज्या सार्वजनिक संस्थांशी प्रौढ शिक्षण संस्थांचं इंटिग्रेशन केलं जाईल, एकात्मीकरण केलं जाईल असं आपण म्हणू शकतो. किंवा मग ॲप्स असतील, ऑनलाईन कोर्सेस असतील किंवा सॅटेलाईट चॅनल्स असतील, ऑनलाईन बुक्स असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा उच्च दर्जाचं प्रौढ शिक्षण पुरवलं जाणार आहे. आता आणि सगळ्यात महत्त्वाची आणखी एक तरतूद अशी की मिनिस्ट्री ऑफ HRD, आता मानव संसाधन विकास मंत्रालयाचं नाव आता झालेलं आहे शिक्षण मंत्रालय. खरं तर हा एक महत्त्वाचा निर्णय आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारतात शिक्षण मंत्रालयच होतं. 1985 पर्यंत शिक्षण मंत्रालय होतं. 85ला त्याचं नाव मानव संशोधन विकास मंत्रालय केलं आणि आता पुन्हा त्याचं नाव परत एकदा शिक्षण मंत्रालय केलं आहे. याचाच अर्थ असा की शिक्षणावर आता स्पेशली फोकस केला जाणार आहे. एज्युकेशन मिनिस्ट्री नव्याने अस्तित्वात आलेली पण आहे, लगेच तात्काळ प्रभावाने लागू पण झालेली आहे. आता याची टाईमलाईन आहे की साधारणपणे ही सगळी पॉलिसी आता 2021-22 या वर्षापासून स्टार्ट होणार आहे. ह्याचं सगळं फ्रेमवर्क सुरुवात होणार आहे, ती राबवायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर 2025-26 पर्यंत साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की आता जे 2021-22 पासून सुरुवात केलेला सिलेबस आहे 2025-26ला अशी कंडिशन असेल की सगळ्यांनी किमान इयत्ता 3री पर्यंतचा सिलेबस पूर्ण केलेला असेल आणि त्याच्यानंतर मग पुढचं शिक्षण असं 2040 पर्यंत ही जी पॉलिसी आहे ती फुली इम्प्लिमेंटेशन झालेली असेल, पूर्णपणे तीच लागू असणार. जुनी सगळी सिस्टीम
बदललेले असेल, जुनं पद्धतीचं शिक्षण बदललेलं. आता आपण असं म्हणू की आता ऑलरेडी काही लोक शिक्षण घेत आहेत, काही 10वीला 12वीला 11वीला ग्रॅज्युएशनला आहेत. पण आता हा सगळा लॉट जाऊन नवा लॉट येऊन त्यांचं सगळं इम्प्लिमेंटेशन होईल 2040 पर्यंत. पुढे काय? आता खरं तर आपण पॉलिसी पाहिली, पॉलिसीचा आढावा घेतला, पॉलिसीत कोणत्या तरतुदी आहेत त्याची चर्चा केली. पण आता अर्थात आतापर्यंत तरी कम्युनिस्ट पार्टी वगळता इतर कुणी या एज्युकेशन पॉलिसीवर टीका केलेली नाही. सगळ्यांनी त्याचं स्वागतच केलं आहे. सगळ्या सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्षांनी सगळ्यांनी स्वागतच केलेलं आहे. कारण स्वागत करण्यासारखी स्थिती आहे. म्हणजे त्यातल्या तरतुदी जर बघितल्या तर परिपूर्ण आहे असं धोरण आपल्याला दिसून येतं. आणि ज्या प्रकारची विकसित देशांमध्ये शिक्षण पद्धती असतील त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था आणण्याचा प्रयत्न या धोरणाद्वारे केंद्र सरकारने केला आहे. आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीला सुसंगत अशी ही शिक्षण पद्धती आहे. त्याच्यामुळं कित्येक वर्षापासून आपली जी मागणी होती शिक्षण पद्धतीतल्या ज्या त्रुटी आपल्याला नको होत्या त्या दुरुस्त करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न याच्यातून दिसतोय. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे. अर्थात या धोरणावर काहींनी आक्षेप पण घेतलेला आहे की शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. त्याच्यामुळे या धोरणाची आखणी करण्यापूर्वी केंद्र सरकारने राज्य सरकारला काही विश्वासात घेतलेलं नाही. मात्र केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की म्हणजे राज्यांचं म्हणणं असं आहे की किंवा काहींचं म्हणणं असं आहे की राज्यसूचीतला समवर्ती सूचीतला विषय हा म्हणजे त्याच्या दोघं राज्य आणि केंद्र दोन्ही कायदा करू शकत असतील तर मग आता एखादा कायदा करताना राज्य सरकारला विश्वासात घेतलेलं नाहीये. ते धोरण केंद्राने तयार केलं आणि राज्यांवर थोपवलंय अशी टीका आहे. पण केंद्राचं असं म्हणणं आहे की संसदेमध्ये या धोरणाचा मसुदा ज्यावेळेस तयार केला त्यावेळेस देशभरातून याच्याबाबत उपाय आणि सूचना मागवल्या होत्या. शिवाय सगळ्या राज्यांकडे सुद्धा या धोरणाचा मसुदा पाठवला होता. त्याच्यानंतर तो आल्यानंतरच आपण हा सगळा नवीन एज्युकेशन पॉलिसी आपण ड्राफ्ट केलेली आहे. त्याच्यामुळे असं नाही की राज्यांना विचारलेलंच नाही, राज्यांची चर्चा झालेली आहे असं केंद्राचं म्हणणं. अर्थात ह्याच्यातली आणखी एक वादग्रस्त तरतूद किंवा कॉन्ट्रोवर्शियल किंवा एक टीका केली जाते की इंग्लिश शिक्षण हे जे पहिलेपासून आता सक्तीचं होतं ते सक्तीचं असणार नाही असं शासन म्हणतं. एकीकडे आपल्याला जर जगभरात आपल्याला आता माहिती आहे की जगभरात इंग्लिश युनिव्हर्सल लँग्वेज आहे आणि जर इंग्लिश तुमची भाषा चांगली असेल तर तुम्हाला जगभरात जाण्याची संधी मिळू शकते शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा तुमच्या जगभरात त्या इंग्लिश शिक्षण असणं गरजेचं आहे. आणि ते जर शिक्षण पहिलेपासून जर नाही दिलं तर मग इंग्लिश कच्चं राहू शकतं मुलांचं. आता एक त्याच्यामधला युक्तिवाद आहे. मात्र केंद्राचं म्हणणं असं आहे की इंग्रजीच्या अट्टहासामुळे काही बेसिक कन्सेप्ट समजायचे राहून जातात. म्हणून मातृभाषेतून शिक्षण घ्या, त्याच्यानंतर आता इंग्लिश शिक्षण त्याच्यानंतर असणारच आहे. त्यामुळे तो काही विषय नाही असं केंद्राचं म्हणणं आहे. अर्थात ठीक आहे, एकंदरीत जर बघितलं तर धोरण चांगलं आहे. मात्र धोरणातल्या तरतुदी या सगळ्या अजून कागदावरच आहे. अजून बऱ्याच शिक्षण संस्थांची किंवा नवीन जे काय हे अमके संस्था स्थापन होईल, तमकी संस्था स्थापन होईल, अमका आयोग स्थापन होईल, हे सगळं अजून व्हायचंय. त्याच्यामुळं लगेच अजूनही या धोरणाविषयी आपण निष्कर्ष काढणं घाईचं होईल. जेव्हा ह्या सगळ्या ह्या संस्थाला स्थापन केल्या जातील आणि त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल प्रत्यक्षात, त्याच्यानंतर आपण हे करू शकतो. कारण मागच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये सुद्धा बऱ्याच तरतुदी अशा होत्या की त्या कागदावर खूप चांगल्या वाटत होत्या, मात्र प्रत्यक्षात त्या आल्याच नाहीत. विशेषतः 6% शिक्षणावरचा खर्च कधीच झालेला नाही. त्यामुळे आता जरी तरतूद दिसत असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल आणि जर ह्याप्रमाणे जर तंतोतंत अंमलबजावणी झाली तर हे एज्युकेशन पॉलिसी नक्कीच सक्सेसफुल ठरू शकते. मात्र तंतोतंत अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा अडथळा असेल तो अर्थातच निधीचा, पैशाचा. त्यामुळं हे जे एज्युकेशन पॉलिसी जर यशस्वी व्हायची असेल तर त्याला आर्थिक पाठबळाची सुद्धा गरज आहे. व्हिडिओ मोठा झाला आहे, परंतु शैक्षणिक धोरण आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर त्याला विलाज नाही, म्हणून व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे. पण समजून घ्या. काही शंका असतील, काही आणखी तुम्हाला काही कॉमेंट करायचं असेल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.